बऱ्याच आईबाबांना टेन्शन असतं की माझ्या मुलाचं इंग्रजी वाचन खरंच चांगलं आहे का. तुम्हाला तुमच्या मुलाचं इंग्रजी वाचन चेक करायचं असेल तर हे जे 30 शब्द आहेत हे 30 शब्द तुम्ही त्याला समोर घेऊन वाचायला लावा. त्याचा जर स्कोर हा 20 पेक्षा वर असेल तर तो नियमित सरावाने म्हणजे माझे व्हिडिओज बघून किंवा दररोज वाचन करून तो त्याचं इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर त्याचा स्कोर हा 20च्या खाली आला तर तुम्हाला क्लासची गरज आहे किंवा तुम्हाला गायडन्सची गरज आहे त्याला, जेणेकरून त्याचं इंग्रजी वाचन डेफिनेटली सुधारेल. हे 30 शब्द म्हणजे मी रँडमली कोणते शब्द घेतलेले नाही आहे, तर मुलांना जी स्वरांची ओळख असते ही स्वरांची ओळख ह्या 30 शब्दातून तुम्हाला समजेल की माझ्या मुलाला स्वरांची ओळख आहे का. सो आय होप हा व्हिडिओ फक्त पालकांनी बघू नका तर मुलाला सुद्धा सोबत घ्या आणि 30 पैकी त्याचा स्कोर किती येतोय तो जरूर बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तो स्कोर सांगा. आणि जर तुम्हाला क्लासची गरज असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसेही मेन्शन करा. तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो दिला जाईल. सो पहिला शब्द तुम्ही काय वाचताय? सोपा शब्द आहे, मला माहिती आहे सगळ्यांनी वाचला असेल. व्हेरी गुड. डॅम. ड ला ए लागला, डॅम. दुसरा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. हा स ला प स्प आणि स्प ला ई म्हणजे मात्रा, स्पेन. आय होप तुम्ही छान वाचताय, तुम्हाला वाचता येत आहे. तिसरा शब्द काय वाचताय? व्हेरी गुड. ल ला आय, आय म्हणजे वेलांटी. तुम्ही वाचला असेल लिक, लिक. चौथा शब्द तुम्ही काय वाचताय? मला ओ लागल्यानंतर तुम्ही काय वाचला? व्हेरी गुड. मला ओ मॉक. आता काही जणांनी मोक सुद्धा वाचला असेल तर सर कुठे ओ बोलायचं कुठे ऑ बोलायचं हे टेन्शन तुम्हाला असतं, तर त्याच्यासाठीच तुम्हाला ऑनलाईन क्लासमधून या सगळ्या गोष्टी समजू शकतात. पाचवा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. प ला ल प्ल आणि यूचा आवाज आपण शॉर्ट साऊंड काढतो अ, प्लक. आता मला माहिती आहे तुमच्यातील बऱ्याच जणांनी मे बी प्लूक वाचला असेल, हो की नाही? कारण आपल्याला यू दिसला की ऊ वाचावासा वाटतं, प्लक. सहावा शब्द, आता इथून थोडीफार चूक व्हायची शक्यता सुरू होते. येस, हा शब्द काही जणांनी वाचला असेल बॅक. हा बॅक शब्द नाहीये, हा आहे बेक, बेक. बरोबर. हा जो ए आहे हा मॅजिकीच्या जोडीला आहे. हे मॅजिकी म्हणजे काय आणि त्याचा संदर्भ ह्या एशी काय असतो हे तुम्हाला मी अनेक व्हिडिओज मधून सांगितलंय. आता हा शब्द तुम्ही काय वाचताय? पुन्हा एकदा प्रयत्न करा. व्हेरी गुड. येस, स्लाइड, स्लाइड. जर तुम्ही स्लीड वाचताय तर तुम्हाला मॅजिक ही कळत नाही असा त्याचा अर्थ आहे. पुढचा शब्द काय वाचला? व्हेरी गुड. स्टोन, स्टोन. आता पुढचा शब्द, हा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. हा शब्द आहे क्यूट, क्यूट. आता इथे सुद्धा मॅजिक ही आहे. आता पुढचा शब्द हा तुम्ही काय वाचला? तुमच्यातले बरेच जण येस प्रयत्न करतायत. तुम्ही काही जणांनी हर वाचला असेल, हेअर वाचला असेल, पण हा शब्द आहे हिअर. सो जर मॅजिक ही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे 5, 6 ते 10 क्रमांकाचे शब्द वाचू शकता. जर तुम्हाला शॉर्ट साऊंडची ओळख असेल तर तुम्ही हे पहिल्या 5 शब्द वाचू शकते. आता 11 ते 20 पुढचे 10 शब्द तुम्ही कशा वाचताय बघूया. आता हा शब्द आय एम शुअर तुम्ही बऱ्याच जणांनी वाचला असेल कारण तुम्हाला हा शब्द ओळखीचा असेल. येस, टूल. जसं की तुम्ही बुक शब्द वाचता BOOK बुक, तसा TOOL टूल. हा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. क ला डबल ई लागलं म्हणजे वेलांटी. कीन, कीन. 13वा शब्द तुम्ही काय वाचताय? हा 13वा शब्द बरेच जण साईल वाचत असतील. मला माहिती आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी साईल वाचला असेल
कारण तुम्ही मराठी बाराखडीनुसार वाचायचा प्रयत्न करता. सला ए लागला सा, आईचा उच्चार ई आणि ल साईल. पण हा साईल शब्द नाही आहे, हा शब्द आहे सेल. सेल. 14वा शब्द तुम्ही काय वाचताय? आता हा शब्द सोपा आहे, पण तुम्हाला ईचा आवाज माहिती आहे का? माहिती असेल तर हा शब्द तुम्ही एक्झॅक्टली बरोबर वाचणार. येस, लीप. आणि जर तुम्हाला ई आठवत नसेल तर मग तुम्ही ल ला ई लागला लेप म्हणाल, काही म्हणाल. ईचा आवाज असतो ई, लीप. 15वा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. क ला ओयू लागला काउच. आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी कोच वाचलं असेल, बरोबर? वेगवेगळे आवाज काढले असतील. 16वा शब्द तुम्ही काय वाचलाय? येस, व्हेरी गुड. स्पॉइल. छान, स्पॉइल. आता तुम्ही म्हणा सर आम्हाला काही शब्द वाचता येत नाही का? त्याचं कारण तुम्हाला एकतर वॉवलची ओळख नसेल, त्याचं फोनिक तुम्हाला माहिती नसेल, आणि जे लेटर कॉन्सोनंट आहेत त्यांची तुम्हाला फोनिक माहिती नाही, त्यांचे आवाज तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्हाला इंग्रजी शब्द वाचता येत नाहीये. 17वा शब्द थोडासा अवघड आहे, बरोबर? आणि तुमच्यातले बरेच जण कन्फ्यूज सुद्धा होतील. जर तुम्हाला आय ईचा आवाज माहिती असेल तर हा शब्द तुम्ही वाचू शकता. व्हेरी गुड. ग्रीव. सो आपल्यातल्या काही जणांनी हा शब्द बरोबर वाचला सुद्धा असेल. ग्रीव. 18वा शब्द इथे ई आहे. व्हेरी गुड. काय शब्द वाचताय तुम्ही? येस, ईद. ईद. स्पीड थोडा फास्ट होत असेल तर तुम्ही सावकाश वाचू शकता, पॉज करून वाचू शकता. जर तुम्हाला वाटत असेल आम्हाला वेळ लागतोय, हरकत नाही. आपल्या ऑनलाईन क्लासमधून हा जो वेळ, वाचण्याचा वेळ सुद्धा आपण स्पीडमध्ये आणतो, कारण सराव आपण इतका करतो की आपल्याला स्वरांची ओळख होते आणि मग स्पीडमध्ये आपल्याला शब्द वाचता येतील. 19वा शब्द तुम्ही काय वाचलाय? व्हेरी गुड. गोट. गोट. 20वा शब्द? येस, डायग्राम. डायग्राम. छान. सो आय एम शुअर पहिल्या 20 पैकी तुमचा स्कोर चांगला झाला असेल. आता 21 आणि 30 कडे येऊया. या पुढच्या 10 शब्दांमध्ये तुम्ही किती शब्द बरोबर वाचताय? 21वा शब्द तुम्ही काय वाचताय? प्रयत्न करा. येस, हा शब्द आहे गॉड्स. आता तुम्हाला जर गॉज असा आवाज काढता आला नसेल तर याचा अर्थ तुम्हाला एयूचा आवाज माहिती नाहीये. तुम्हाला ग माहिती आहे, पण तुम्हाला एयू म्हणजे काय हे माहिती नाहीये. गॉड्स. 22वा शब्द तुम्ही काय वाचताय? ट्राय करा. आता इथे बऱ्याच वेळा जेव्हा यूआयच्या जोडीला हे शब्द येतात मुलं कन्फ्यूज होतात, कारण त्यांना माहिती नसतं की यू ला सायलेंट करायचं आहे, त्यामुळे मग मुलं कन्फ्यूज होतात, त्यांना वाचताच येत नाही. हा शब्द आहे गिल्टी. गिल्टी. 23वा शब्द काय आहे? तुम्ही पुन्हा प्रयत्न करत असाल आणि तुम्ही कन्फ्यूज होत असाल ह्या यू मध्ये. मला माहिती आहे यूच्या जोडीला जनरली ए आला. तुम्ही काय वाचलाय? हा शब्द वाचायला पाहिजे स्क्वॉश. 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 लक्षात आलं? 24वा शब्द तुम्ही काय वाचताय? जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी यू येतं, तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी शब्द मे बी ग्ल्यू असं वाचला असेल. जनरली स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा यू येतं याच्यावर स्वतंत्रपणे आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. याच्यावर प्रत्येकाच्यावर स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवला, असं नाही की फक्त याच्यावरच बनवलाय. तुम्ही माझे फक्त व्हिडिओज बघत राहा, त्याच्यातून अभ्यास करत राहा. ग्लू हा शब्द तुम्ही काय वाचला? आता तुमच्यातले बरेच जण पुन्हा असे वाचतील की मे बी अँटिक्यू. जर हा ग्लू तर मग अँटिक्यू. अँटिक. अँटिक. आता इथे हे जे छोटे छोटे रूल्स आहेत ना, तुम्हाला माहिती लागतात की क्यू किंवा जी जर पाठीमागे आला आणि त्याला यू लागलं तर आपण जनरली त्याचा आवाज क किंवा ग करतो. लक्षात आला? सो अँटिक. 26वा शब्द तुम्ही काय वाचताय? व्हेरी गुड. गेस.
इथे थोडीशी गडबड तुमची होत असेल मला माहिती आहे. जेव्हा युई दिसतोय, युआय दिसतोय, युआय दिसतोय, त्यावेळी तुम्ही थोडे कन्फ्यूज होता. 27वा शब्द तुम्ही काय वाचलाय? येस, व्हेरी गुड. गाईड. गाईड. आता तुम्हाला हाच प्रश्न पडत असतो ना की सर तिथे आई हा आवाज कुठून आला, गाई कसं म्हटलं? आम्हाला वाटलं होतं गुड किंवा गीड. गाईड शब्द कसा काय आला? 28वा शब्द तुम्ही काय वाचताय? आता 28वा, 29वा आणि 30वा, ज्यांना आर कंट्रोल ही कॉन्सेप्ट माहिती आहे ते शब्द बरोबर वाचते. आणि असे आर कंट्रोल किंवा मॅजिक ई किंवा यू सायलेंट, या सगळ्या गोष्टी, छोटे छोटे नियम तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला मग ऑनलाईन बॅच जॉईन करावी लागेल. सो बघा, 28वा शब्द तुम्ही काय वाचताय? येस, पेअर. पेअर. आता हा जो अ आला हा कुठून आला, नाही का? तर त्याच्यासाठी तुम्हाला आर कंट्रोलची कॉन्सेप्ट समजून घ्यायची असते. पेअर. आता 29वा शब्द तुम्ही काय वाचला? येस, फिअर. फिअर. आणि 30वा शब्द तुम्ही काय वाचताय? येस, शुअर. शुअर. मग आता तुमचं कॅल्क्युलेशन तयार झालंय का? म्हणजे जर तुम्ही आता कॅल्क्युलेशन केलं असेल 30 पैकी तुमचा किती स्कोर झाला हे तुम्हाला सांगायचं असेल तर कॉमेंट बॉक्समधून जरूर कॉमेंट्स करा की सर आमचा स्कोर एवढा झाला आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तेही कॉमेंट बॉक्समधून सांगा. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडंसं बाजूला होतं जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल आणि अजून सराव तुम्हाला घरी सुद्धा करता येईल. धन्यवाद.